लास्ट आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बघितलं. बरोबर, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपण लास्ट काल काय बघितलं, कुठला प्रोग्राम बघितला आपण? बँकचं. आपण आज आपण एक काम करूया, आपण एक छोटं कन्सोल अप्लिकेशन बनवूया. छोटस एक अप्लिकेशन प्रोजेक्ट टाईप, पण अगदी खूप मोठा प्रोजेक्ट पण म्हणता येणार नाही. एक छोटासा प्रोजेक्ट टाईप ज्याच्यामध्ये आपण सगळं व्हॅलिडेशन करू, ज्यामध्ये आपल्याला बँकिंगचं एक छोटंसं अप्लिकेशन, ज्यामध्ये आपला अकाउंट ओपन करायचंय, डिपॉझिट करायचंय, विड्रॉ करायचंय. या छोट्याशा गोष्टी आपण कन्सोल बेस अप्लिकेशन नक्की बनतात कसे त्याची आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. आणि आतापर्यंत युज केल्या बऱ्यापैकी गोष्टी आपण शिकलेल्या, त्याचं अप्लिकेशन येतं मला लक्षात येईल. ठीक आहे. आपण एक सिंपल एक बँकेसाठी अप्लिकेशन बनवतोय, छोटीशी फायनान्स फर्म आहे ज्याच्यामध्ये आपलं अकाउंट ओपन करायचंय, डिपॉझिट करायचंय, विड्रॉ करायचंय. अजून काही ऑपरेशन तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही सांगा, आपण ते करूयात. तर मी ते क्लास क्रिएट करतो, क्लास बँक. या बँक क्लासमध्ये आपण आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला अकाउंट क्रिएट करता यायला पाहिजे, कस्टमरला आधी आपल्याला सांगायला पाहिजे, विचारायला पाहिजे तुला काय करायचं. तो मग सांगेल की मला नवीन अकाउंट ओपन करायचंय, किंवा माझं अकाउंट ऑलरेडी आहे, मला डिपॉझिट करायचंय, किंवा मला विथड्रॉ करायची अमाऊंट, किंवा मला माझा बॅलन्स चेक करायचंय. बरोबर, जे काही आपण बेसिक ऑपरेशन जे म्हणतो बँकेचे, ते त्या गोष्टी त्याला करायचे. बरोबर. तर त्याच्यासाठी सगळ्यांसाठी आपण इथे मेथड लिहू शकतो. सगळ्यात आधी जेव्हा आपण बँकेमध्ये अकाउंट ओपन करणार आहोत तेव्हा आपल्याला त्याला अकाउंट नंबर द्यायचा आहे. अकाउंट नंबर आपल्याला त्याला विचारायचं नाही की काय अकाउंट नंबर पाहिजे, आपण हे लास्ट सेशन मध्ये डिस्कस केले. तर त्यासाठी इथे आपण एक क्लास व्हेरिएबल क्रिएट करतो, त्याला आपण एक जनरल अकाउंट नंबर, अकाउंट अंडरस्कोर N1 नावाने एक व्हेरिएबल घेतलाय. आणि त्या जनरल अकाउंट व्हेरिएबल नंबरला मी काहीतरी सिरीज, जनरली प्रत्येक बँकेची ब्रँचची एक सिरीज असते ना अकाउंट नंबरची, तसं मी इथे गेला 2026-001 अशी एक सिरीज 000 अशी एक सिरीज दिली. ठीक आहे. हा एक नंबर घेतलाय आपण. जेव्हा अकाउंट ओपन करू आपण तेव्हा त्या सिरीज मधला पुढचा नंबर प्रत्येक वेळेस मिळायला पाहिजे. असं माझ्या डोक्यात आहे आता. आता ठीक आहे, या क्लासमध्ये अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, त्या करूच्यात नंतर. पण मी आधी आपण एक इन्फायनाइट लूप क्रिएट करूयात, व्हाईल ट्रू. जेव्हा बँकेमध्ये अकाउंटंट येईल आणि तो अप्लिकेशन ओपन करेल तेव्हा त्याला समोर सगळ्या कन्सोल विंडो दिसतील. त्या कन्सोल मध्ये लिहिलेलं असेल प्रेस 1 फॉर अकाउंट ओपनिंग, प्रेस 2 टू चेक बॅलन्स, प्रेस 3 फॉर डिपॉझिट, प्रेस 4 फॉर विथड्रॉ. या सगळे ऑप्शन्स त्याला आपल्याला एटीएम मध्ये गेल्यानंतर दिसतं. हे प्रेस करा, ते प्रेस करा, किंवा त्या टाईप आपल्याला हे करायचं. तर हा व्हाईल ट्रू म्हणजे इन्फायनाइट लूप आहे. या लूप मध्ये मी युजरला चॉईस देतो, प्रिंट. प्रिंट मध्ये मी सांगतोय प्रेस, काय प्रेस करायचंय, 1 प्रेस करायचंय. मी स्लॅश एन देतो इथे, प्रेस 1 कशासाठी, टू क्रिएट न्यू अकाउंट और ओपन अकाउंट. क्रिएट म्हणूयात आपण न्यू अकाउंट. ठीक आहे. आपण स्लॅश एन करून परत न्यू लाईनला ऑप्शन नंबर 2 टाकतोय आणि नंतर म्हणतो आपल्याला किंवा त्याला डिपॉझिट करायचं असेल तर 2 प्रेस कर. प्रेस 1 फॉर न्यू अकाउंट, प्रेस 2 फॉर डिपॉझिट, स्लॅश एन 3 फॉर विथड्रॉ, प्रेस 4 फॉर कायसाठी म्हटलं मी, डिस्प्ले बॅलन्स, चेक बॅलन्स. आणि आपण इथे एक 5वा एक ऑप्शन देऊयात की झालं आता अकाउंटंटचं सगळं काम संपलंय, त्याला घरी जायचंय, आपण एक एक्झिटचं ऑप्शन देऊया. ठीक आहे. हे सगळे ऑप्शन आपण त्याला दाखवलेत आणि त्यानंतर युजरची जी काही व्हॅल्यू आहे प्रेस केलेली 1 2 3 4 5 पैकी, ती मला इथे रीड करायची. त्याची चॉईस काय, ती चॉईस CH एका व्हेरिएबल मध्ये घेतं, ती चॉईस इंटिजर मध्ये असणार आहे. व्हॉट इज युअर चॉईस, एंटर युअर ऑप्शन. काय करायचंय 1 2 3 4 पैकी एक बटन तो प्रेस करेल, एंटर युअर ऑप्शन प्रेस करेल. ती प्रेस केलेली जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इंटिजर मध्ये स्टोअर करून आपण CH मध्ये घेतली. आता हे सगळं करत असताना इंटिजरच्या ऐवजी जर त्यांनी परत आपल्याला काहीतरी व्हॅल्यू दिली तर वेगळी, TW एक्सेप्शन आपल्याला इथे मॅनेज करायला पाहिजे. बरोबर. मग मी हा अख्खा कोड, या प्रिंटला तर काही प्रॉब्लेम येणार नाही, प्रिंट आपण नॉर्मल लिहिलेलं आहे, मी हा ट्राय ब्लॉक मध्ये टाकून देतो. बरोबर. या ट्राय ब्लॉक मध्ये मी हा पहिला CH लिहिला आणि या ट्रायचा जनरल एक्सेप्ट मी आता सध्याला लिहितो, एक्सेप्ट. आणि एक्सेप्ट मध्ये नॉर्मल आपण एक सध्याला एक स्टेटमेंट देऊयात, नंतर आपल्याला जर वाटलं की पर्सनलाइज आपल्याला कस्टमाइज एक्सेप्शन द्यायचे आहेत तर आपण ते क्लासेस लिहू शकतो. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन किंवा व्हॅल्यू एरर जे काही लिहायचे आपण ते लिहू शकतो. इथे मी जनरल लिहितोय,
समथिंग इज रॉंग. ते आपण असं जनरल मेसेज इथे दिलाय. ट्राय एक्सेप्ट ब्लॉक आपण इथे लिहिलंय. आता चॉईस जी काही मिळाली आहे ती चॉईस 1 2 3 4 पैकी जर असेल, 3 4 5 पैकी जर असेल, मग ती चेक करायची ना. आता मी चेक करणार इफ CH इज इक्वल 1 आहे का. जर 1 असेल तर आपलं नवीन अकाउंट ओपन करायचं. नवीन अकाउंट ओपन करायचं म्हणजेच काय, मला या बँक क्लासचं ऑब्जेक्ट बनवायचं. मग मी काम करतो ओबी इज इक्वल टू बँक, हा ऑब्जेक्ट बनला. बरोबर. आता प्रॉब्लेम काय, इथे एकच कस्टमर नसेल ना बँकेचा, मल्टिपल कस्टमर असतील. बरोबर, मल्टिपल कस्टमर असतील. मल्टिपल कस्टमरचे डिटेल मल्टिपल ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर असतील. मग प्रत्येक वेळेस मी ओबी मध्ये जर स्टोअर केलं तर कसं काय चालेल, नाही चालणार. मग मला हे ओबी एका लिस्ट मध्ये ऍड करावे लागते. हो ना. मग हा आता एक नवीन झाला. परत जर सेकंड टाइम परत म्हणलो नवीन अकाउंट ओपन करायचं तर काय, हा नाही तुला लक्षात येईल प्रॉब्लेम काय, तुला लक्षात आला नाही. ओबी माझं काय म्हणणं, हा पहिला कस्टमर आहे, मग तू ओबी 1 देणार का. दुसरा असेल तर ओबी 2 देणार का. कितीतरी अकाउंट ओपन होतील ना. मग हे डायनॅमिकली मला एन नंबर ऑफ कस्टमर्स असतील. असं काही नसतं की आपण बँक ओपन केल्यानंतर आपण 100च कस्टमर घेणार, ते वाढत जाणार आहेत. बरोबर आहे की नाही. मग त्यासाठी मला एक डायनॅमिक लिस्ट बनवायची, ज्या लिस्टमध्ये या ऑब्जेक्टचे लिस्टिंग करेल. बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये म्हणतो आपण ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टचा ॲरे बनवतो. पायथॉन मध्ये ॲरे वगैरे नाही, लिस्ट आहे. लिस्ट बनवा किंवा टपल बनवा, कारण एकदा बनला की संपलं, त्याला आपल्याला एडिट नाही करायचं, आपण टपल बनवू शकतो. बरोबर आहे की नाही. पण टपल मध्ये प्रॉब्लेम काय, टपल मध्ये नवीन व्हॅल्यू ऍड करता येत नाही, एकदा बनला की बनला. हा, मला माहिती आहे लिस्टच बनवायला. क्लिअर आहे. हा, मग आता हे ओबी इज इक्वल टू बँक आपण बनवलं, म्हणजे नवीन कस्टमर बनतोय. पण नवीन कस्टमर जेव्हा बनतोय तेव्हा मला नवीन अकाउंट नंबर द्यायला पाहिजे ना. मग जेव्हा मी या कन्स्ट्रक्टरला कॉल करणार आहे तेव्हा मी या क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर डिफाईन करतो. जेव्हा मी इथं ऑब्जेक्ट बनवतोय तेव्हा इथं मी कन्स्ट्रक्टरला इथं कॉल जाणार आहे. या इनिट मध्ये आपण सेल्फ लिहितोय आणि इथे आपण सेल्फ डॉट अकाउंट नंबर इज इक्वल टू जनरल अकाउंट अंडरस्कोर NO प्लस 1 आपल्याला करायला पाहिजे. किंवा हा जो नंबर आहे ना, हा नंबर एक काम करूयात आपण, हा जो नंबर आहे आधीचा जनरल अकाउंट नंबर, त्या जनरल अकाउंट नंबर मध्ये आपण प्लस 1 करून घेऊयात आधी. मग तो किती झाला, 2026 एक झाला, 0000001. ठीक आहे, 001. ठीक आहे, तो जो झालाय तो इथे मी देतो. क्लिअर. पण आता हा डायरेक्ट ऍक्सेस करता येणार नाही. हा जनरल अकाउंट नंबर जो घेतलाय हा क्लास आहे, तर मला इथे ऍक्सेस करत असताना बँक डॉट क्लास व्हेरिएबल आहे. बरोबर, हा मला बँक डॉट असं द्यावं लागेल. मग तो दिला, जे काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथे सेट झाली. आणि मी इथे सांगू शकतो की तुझं आता नवीन अकाउंट ओपन झालंय. आता तू पुढचे डिटेल्स दे. पुढचे डिटेल म्हणजे नाव आणि त्याचा इनिशियल अकाउंट ओपनिंग बॅलन्स. सुरुवातीला अकाउंट ओपन करत असताना 1000-2000 रुपये काहीतरी भरावे लागतील, मिनिमम भरावे लागतील. बरोबर आहे. पण त्याला आपण विचारणार की तू किती भरणार आहेस. बरोबर आहे. मग इथं मी सेल्फ डॉट ऍक्सेप्ट नावाच्या एका मेथडला कॉल करतो. म्हणजे मी इथं मेथडला कॉल करतो बरं का, सेल्फ डॉट ऍक्सेप्ट नावाची मेथड. आता ही ऍक्सेप्ट मेथड करणार आहे काय, डेफ ऍक्सेप्ट मेथड मध्ये मी युजर कडून बाकीचे डिटेल घेणार आहे. बाकीचे डिटेल म्हणजे अकाउंट बनलं की पुढे नाव आणि बॅलन्स घ्यायला पाहिजे. मग मी त्याला विचारतो एंटर, इथं इनपुट घेऊयात आपण A, B, दोन गोष्टी आपण ते रीड करूयात. इनपुट इंटिजर नाही कन्वर्ट करताना आपल्याला इनपुट एंटर नाही, एकच व्हॅल्यू असेल तर इव्हॅल्यू घेऊ शकतो आपण. एंटर नेम, अकाउंट होल्डर नेम अँड इनिशियल बॅलन्स किंवा ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे, या दोन गोष्टी आपल्याला युजर कडनं कस्टमरला विचारणार. अकाउंटंट
आणि त्या दोन्ही व्हॅल्यू इथे एंटर करणार. ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू दोन एकत्र असतील ना, मग आपल्याला इथे स्प्लिट करावे लागतील. स्प्लिट केल्या तर दोन्ही व्हॅल्यू ए कॉमा बी मध्ये आल्या. आता या दोन ज्या व्हॅल्यू ए आणि बी मध्ये आहेत त्या व्हॅल्यू त्याच अकाउंटला जायला पाहिजे. कोणत्या? ज्याच्यामध्ये ओबी आहे, ओबी आहे. कुणाचा अकाउंट आहे? या ओबीचा अकाउंट. बरोबर. ओबी म्हणजे इथे कोण आहे? सेल्फ आहे. इथून कोणाला कॉल करतो? सेल्फ डॉट एक्सेप्टलाच कॉल करतो. इथे कोण आहे? म्हणजे सेल्फच आहे. म्हणजे मी सगळं खेळतोय या त्याच ओबी वरती बरं का. ज्यांनी अकाउंट ओपन केलंय त्याच्यावरतीच हे सगळं काम चालू आहे आपलं. मग या ओबी मध्ये, या ओबीच्या या ओबी मध्येच म्हणजेच सेल्फ मध्ये सेल्फ डॉट अकाउंट होल्डर नेम किंवा अकाउंट नेम असं घेतो मी. त्याचे जे काही नेम आहे ते ए मध्ये आहे, पहिली व्हॅल्यू. पण इथे प्रॉब्लेम हा आहे, फक्त पहिलेच नाव येणार, फर्स्ट नेम. फर्स्ट नेम आणि लास्ट नेम नाही येणार, कारण आपण इथे स्पेसने स्प्लिट करतोय. जर तुम्हाला पूर्ण नाव हवं असेल तर तुम्ही वेगवेगळी लिहा. एंटर फुल नेम आणि एंटर अकाउंट ओपनिंग बॅलन्स. कळलंय? हा. अदरवाईज इथे आपण स्प्लिट केलंय स्पेसने, त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर सेल्फ डॉट बॅलन्स म्हणजे अकाउंटचा बॅलन्स. तो बॅलन्स इज इक्वल टू आता जी अमाऊंट त्यांनी टाकली आहे ती अमाऊंट बी मधली इथे आपण सेट केली. पण ही अमाऊंट बाय डिफॉल्ट स्ट्रिंग असेल तिला फ्लोट मध्ये घेतो. ठीक आहे, फ्लोट ऑफ बी. कळलंय? आणि हे दोन्ही गोष्टी झाल्यानंतर मी युजरला मेसेज देतो, प्रिंट अकाउंट क्रिएटेड. अकाउंट क्रिएटेड और अकाउंट ओपन. आणि मग त्याचे डिटेल्स कोणते आहेत कस्टमरला सांगायला पाहिजे ना. तुझा अकाउंट नंबर हे, तुझं नाव हे, तुझं बॅलन्स एवढा आहे. मग डिटेल्स डिस्प्ले करण्यासाठी मी परत सेल्फ डॉट डिस्प्ले नावाच्या मेथडला परत इथे कॉल करतो. मग या डिस्प्ले मेथड मध्ये आता सेमिकोलॉन मी प्रत्येक ठिकाणी देतो, इथं दिलं नाही तरी चालणार, काही प्रॉब्लेम नाही. मग आता ही डिस्प्ले मेथड, या डिस्प्ले मेथडच्या आतमध्ये मी परत इथे सेल्फ लिहितो आणि इथे मी सांगतोय अकाउंट समरीज प्रिंट अकाउंट समरी इज आणि खाली येऊन प्रिंट आपल्याला अकाउंट नंबर एंटर करायचा, डिस्प्ले करायचा आहे. अकाउंट नंबर आहे, आपण एक फॉर्मॅटिंग करूया तिथे, एफ ऑफ अकाउंट नंबर सेल्फ डॉट काय नाव आहे त्याचं आपलं, अकाउंट अंडरस्कोर एनओ. अकाउंट अंडरस्कोर एनओ. बरोबर. हे वरती आपण इथे घेतलं बघा, सेल्फ अकाउंट अंडरस्कोर एनओ. ते अकाउंट अंडरस्कोर एनओ इथे दिसेल. त्यानंतर मी असे पोल क्रिएट करतो आणि इथे मी नेम टाकू, अकाउंट होल्डर नेम. हा, अकाउंट होल्डर नेम आणि अकाउंट होल्डर नेम मध्ये सेल्फ डॉट ACC अंडरस्कोर नेम असं घेतले. बरोबर. आणि त्यानंतर परत पोल घेतला आणि त्याचं बॅलन्स काय आहे, बॅलन्स सेल्फ डॉट बॅलन्स. बॅलन्स हे डबल कोट कंप्लीट केले, प्रिंट हे क्लोज. कळले? हे डिस्प्ले होणार. आता इथपर्यंत हे जे सगळं झालंय की नाही, हे चॉईस 1 केल्यानंतर हे सगळं होणार. कसं? युजरला आपण व्हाईल ट्रू दाखवलंय, इथे व्हाईल ट्रू दाखवलं. इन्फायनाइट लूप आहे. युजरला चॉईस दिली 1 2 3 4. युजरने 1 प्रेस केलं, 1 प्रेस केलं, आपण इथं आलो, CH मध्ये 1 आले. 1 इक्वल 1 कंडिशन ट्रू झाली तर आपण ऑब्जेक्ट बनवला. ऑब्जेक्ट बनवला की कन्स्ट्रक्टरला कॉल होतो. कन्स्ट्रक्टरला आलो, अकाउंट नंबर जो होता जनरल त्याच्यामध्ये +1 केलं. +1 जे अकाउंट नंबर केलाय तर त्या अकाउंटच्या अकाउंट नंबरला सेट केलाय आणि आपण नंतर बाकीचे डिटेल ऍक्सेप्ट करतोय. मग ऍक्सेप्ट मध्ये आलो, एंटर म्हणलंय, अकाउंट होल्डर नेम, ओपनिंग बॅलन्स ते घेतलंय. ते परत त्याच ऑब्जेक्टला त्याच अकाउंट होल्डरच्या नावाला आणि नेमला सेट केलंय आणि आपण अकाउंट क्रिएटेड असा मेसेज देऊन आपण डिस्प्लेला परत कॉल दिला आणि डिस्प्ले मध्ये परत सांगितले अकाउंट समरी इज आणि बाकी सगळे डिटेल आपण इथे प्रिंट केले. बरोबर. हा, आता हे झालं चॉईस 1 असेल तर. जर चॉईस 1 नसेल तर कुठली तरी दुसरी असेल ना, 2 असेल, 3 असेल, 4 असेल. बरोबर. हा, आता इथे मी परत बघा, इफ च्या नंतर आपण इथे एलिफ CH इज इक्वल 2 आहे का? जर 2 असेल तर काय सांगितलंय, डिपॉझिटला कॉल करायचं.
आणि डिपॉझिट नावाची मी मेथड कॉल करतो. पण आता डिपॉझिट कोणाची? आता माझ्याकडे डिपॉझिट कोणाला करायचं आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आला, कारण नवीन अकाउंट ओपन करत होतो. माझ्याकडे 100 अकाउंट आहेत बँकेत, डिपॉझिटला कॉल दिलाय, पण कोणाचं डिपॉझिट? मग त्या अकाउंट नंबर आपल्याला घ्यायला पाहिजे. मग त्या अकाउंट नंबरची बाकीची त्या अकाउंट पर्टिक्युलर अकाउंट नंबरचाच बॅलन्स त्याच पर्टिक्युलर अकाउंट नंबरला ऍड व्हायला पाहिजे. युजरकडनंच अकाउंट नंबर घेणार आपण. डिपॉझिट जेव्हा करणार आपण तेव्हा युजरकडनंच अकाउंट नंबर घेणार, पण आपल्याकडे अकाउंट नंबर कुठे स्टोअर आहे? ओबी मध्ये स्टोअर आहे. पण ओबी प्रत्येकाचा ओबी वेगळा आहे. एकाच ओबी मध्ये ओव्हरराईट करून ठेवलं तर चालणार नाही ना. हा, आपल्याला तसं पण नकोय. मग या केसमध्ये मला ती जेवढे काही कस्टमर मी नवीन ऍड करतोय तेवढे सगळ्या कस्टमरचे डिटेल्स किंवा तेवढे सगळे ऑब्जेक्ट मला एका लिस्ट मध्ये ऍड करून ठेवायला पाहिजे. मग मी एक काम करतो, या व्हाईलच्या आधी एक लिस्ट ऑफ अकाउंट्स बनवून ठेवतो. एम्प्टी लिस्ट आहे. जसा हा माझा ऑब्जेक्ट बनलाय इमिजिएटली त्याच वेळेस हे सगळ्या गोष्टी होतील, अकाउंट समरी वगैरे दिसेल, सगळं होईल. त्या लिस्ट ऑफ अकाउंट मध्ये मी अपेंड करतो ऑब्जेक्ट. म्हणजे ती एम्प्टी लिस्ट होती, त्याच्यामध्ये पहिला एम्प्लॉय म्हणजे पहिल्या अकाउंट होल्डरचा कस्टमरचा आपला ऑब्जेक्ट गेला, बरोबर आहे. हा, मग मी लगेच दुसरा बनवला तर दुसरा पण ऑब्जेक्ट मध्ये त्याच्यात जाईल. तिसरा बनवला, तिसरा पण ऑब्जेक्ट त्याच्यात जाईल. ऑब्जेक्ट म्हणजे एक वेगळा मेमरीचा रेफरन्स चाललाय प्रत्येकाचा. आता याच्यानंतर जेव्हा आपण चॉईस 2 टाकतोय तेव्हा आपण इथे कस्टमरला विचारतोय आता काय की तुझा अकाउंट नंबर काय, बरोबर. मग आता तो अकाउंट नंबर मला मॅच कशात करायला पाहिजे? लिस्टमध्ये काय आहेत? ओबी आहेत. लिस्टमध्ये डायरेक्ट अकाउंट नंबर नाहीये, लिस्टमध्ये ऑब्जेक्ट आहे. मला पहिला ऑब्जेक्ट घ्या, पहिल्या ऑब्जेक्टचा अकाउंट नंबर आणि युजरने टाकलेला म्हणजे कस्टमरने दिलेला अकाउंट नंबर मॅच होत आहे का बघा. नसेल होत तर पुढचा घ्या ऑब्जेक्ट, तो बघा. म्हणजे मला आता इथे ही ऑब्जेक्टची लिस्ट बनवली आहे ती आपल्याला इटरेट करायला लागणार, बरोबर. हा, मग आता इथे मी आधी युजरकडनं अकाउंट नंबर घेतो. मी एसीएनओ नावाने एक व्हेरिएबल घेतलाय, इज इक्वल टू एसीएनओ वरती कुठं नाही ना आपण घेतला. हा, एसीएनओ इज इक्वल टू आपला अकाउंट नंबर जर तुम्ही वरती बघितला तर इंटिजर आहे, बरोबर. 2026-0000 दिसतं आपल्याला, पण तो इंटिजर आहे, डबल कोट मध्ये नाही. इंटिजर इनपुट एंटर अकाउंट नंबर, एंटर अकाउंट नंबर. अकाउंट नंबर आपण एंटर करायला सांगितला, जो काही अकाउंट नंबर एंटर केलेला आहे तो एसीएनओ मध्ये आलाय. मला आता फॉर लूप इटरेट करायचा आहे. फॉर एक मी अकाउंट एसी इन एलएस अंडरस्कोर अकाउंट, मी काय केलंय, लिस्ट ऑफ अकाउंट जी आहे ना त्याच्यामधलं प्रत्येक एक ऑब्जेक्ट मी इटरेट करतो. पहिल्यांदा मला पहिल्या अकाउंट होल्डरचा ऑब्जेक्ट मिळेल या एसी मध्ये. मग मी त्या अकाउंट होल्डरचा जो पहिला ऑब्जेक्ट आहे त्याचा अकाउंट नंबर आणि आत्ताचा टाकलेला युजरने एंटर केलेला एसीएनओ तो दोन्ही चेक करणार, बरोबर आहे. नीट लक्ष करू बघा, एलएस मध्ये काय आले ते कळलंय का ते सांगा. लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट आले म्हणजे प्रत्येक अकाउंट होल्डरचा ऑब्जेक्ट जो आहे तो त्या लिस्ट मध्ये. मी जेव्हा इटरेट करतो, आता मी लिस्ट इटरेट करतोय, पहिला ऑब्जेक्ट मला मिळाला, मग पहिला ऑब्जेक्ट मी इथे चेक करतो, इफ एसी डॉट याचा अकाउंट नंबर, एसी म्हणजेच ऑब्जेक्ट आहे, एसी डॉट अकाउंट नंबर इज इक्वल हा एसीएनओ आहे का इथे युजरने एंटर केला. जर असेल तर मग याचाच आपल्याला डिपॉझिट कॉल करायचा आहे. मग मी एसी डॉट डिपॉझिटला कॉल करतो, बरोबर. डिपॉझिटला कॉल केले. मग आता त्या डिपॉझिट मेथड मध्ये जाऊन विचारूयात किती एंटर करायचे अमाऊंट, म्हणजे किती अमाऊंट डिपॉझिट करायची, बरोबर. आणि डिपॉझिट करत असताना आपण हे नाही बघणार की तो अगोदरचा बॅलन्स किती आणि आता किती करतोय. विड्रॉ करताना चेकिंग करावं लागेल. डिपॉझिट करताना आपण काही चेकिंग करत नाही, आपण डिपॉझिटला डायरेक्ट कॉल करतो, बरोबर. हा, आता प्रत्येक ऑब्जेक्ट नवीन आहे, बरोबर. आता मी इथून एसी डॉट डिपॉझिट लिहिले, मग डिपॉझिट नावाची मेथड आपण इथे काम करूयात. आपण इथे डिपॉझिट नावाची मेथड वगैरे लिहूयात, डेफ डिपॉझिट. आणि या डिपॉझिटला आपण सेल्फने कॉल करतो. कशाने आलाय तो? इथे एसीने आलाय, बरोबर. अकाउंट नंबर मॅच झाल्यामुळे एसी ऑब्जेक्ट वरून आलाय. आता इथे मी विचारतो युजरला की किती
अमाऊंट डिपॉझिट करायचे. तर मी ते एक अमाऊंट नावाचं व्हेरिएबल घेतो. फ्लोट इनपुट एंटर अमाऊंट टू डिपॉझिट. बरोबर. जी काही अमाऊंट युजर एंटर करतोय ती अमाऊंट आपल्याकडे आता अमाऊंट व्हेरिएबल मध्ये आहे. सेल्फ डॉट बॅलन्स प्लस इक्वल टू अमाऊंट झालं. बरोबर का? म्हणजे अगोदरचा जो बॅलन्स होता त्या बॅलन्स मध्ये आताची अमाऊंट ऍड केली. बरोबर. आणि आपण इथं मेसेज देऊ शकतो अमाऊंट डिपॉझिट सक्सेसफुल, सक्सेसफुली डिपॉझिटेड अमाऊंट. जे काही मेसेज द्यायचे तो आपण देऊ शकतो. बरोबर. इथे मी प्रिंट करतो मेसेज, प्रिंट अमाऊंट डिपॉझिटेड. हा. आणि नंतर अमाऊंट डिपॉझिट नंतर मला परत एकदा बॅलन्स दाखवायचा आहे त्याला. तर मी परत एक काम करतो, सेल्फ डॉट डिस्प्लेला कॉल करूया तिथूनच. अकाउंट समरी लगेच दिसेल. बरोबर. हा, हे झालं डिपॉझिटचं. पण आता ही जेव्हा मेथड माझी कंप्लीट होईल तेव्हा मी परत याच ठिकाणी येणार ना. मला पहिला अकाउंट नंबर मिळालाय, पहिलाच मिळाला सपोज, तर पुढे परत चेक करायची गरज आहे का? नाही. मग हा फॉर लूप मला इथेच ब्रेक करायला पाहिजे ना. मग इथे मी ब्रेक करतो. पण आता जर माझ्याकडे जेवढे काही अकाउंट नंबर आहेत त्या कुठल्याच अकाउंट नंबरला युजरने एंटर केलेला अकाउंट नंबर मॅच झाला नाही तर सांगायला पाहिजे ना की इनव्हॅलिड अकाउंट नंबर. बरोबर आहे. म्हणजे हा फॉर लूप सगळा इटरेट झाला, लिस्ट मधल्या कुठल्याच ऑब्जेक्टच्या अकाउंट नंबर बरोबर मॅच नाही आला अकाउंट नंबर. तर मग या फॉरला आपण इथे एल्स टाकूयात. एल्स प्रिंट अकाउंट नंबर किंवा अकाउंट डज नॉट एक्झिस्ट. बरोबर. एक्झिस्ट. बरोबर. हा. आणि इथं हे डिपॉझिटचं झालं का? इथं एल्स हा शेवटचं स्टेटमेंट आहे ना याच्यात. हे एल्स कधी रन होणार? फॉर कम्प्लीट इटरेट झाला, अकाउंट नंबर मिळालाच नाही का? मला पुढे परत त्याला अकाउंट नंबर नवीन टाका, नाही एक चुकला डिजिट, तर परत सांगा अकाउंट नंबर. हा, मी परत त्याला तेच विचारणार ना, तू काय डिपॉझिट करायचं, परत एकदा सांगा अकाउंट नंबर. त्यासाठी मी लगेच त्यामुळे एक्झिट नाही करत. ठीक आहे. आता चॉईस जर 3 असेल तर एलिफ CH इज इक्वल 3 असेल तर काय? तर आपण इथे विथड्रॉची प्रोसेस लिहिली. विथड्रॉ साठी मला सेम हेच लागणार आहे की नाही? विथड्रॉ साठी मला त्याचा अकाउंट नंबर लागेल. कोणाच्या अकाउंटवर विथड्रॉ करायचंय तर तो अकाउंट नंबर जर मॅच झाला तर मी इथं विथड्रॉला कॉल करतो. कॉल केला, कॉल करून इथं पण ब्रेक होणार आहे, इथं पण अकाउंट डज नॉट एक्झिस्ट होणारच आहे. आता विथड्रॉ मेथड आपण इथे क्लासमध्ये लिहूयात. डेफ विथड्रॉ विथड्रॉ आणि या विथड्रॉला सेल्फ आणि याच्यामध्ये आपण परत त्याला विचारूयात किंवा तुझी अमाऊंट किती एंटर करायची आहे काय ते सगळं. एंटर अमाऊंट टू विथड्रॉ. आता याच्यामध्ये चेकिंग यायला पाहिजे. आता चेकिंग काय? युजरनी जी अमाऊंट एंटर केली आहे विथड्रॉ साठी ती त्याच्या बॅलन्स पेक्षा कमी पाहिजे. आहेत 500 काढायचे 5000 असं चालणार नाही. बरोबर. आपल्याला ती चेक करायला पाहिजे. मग इथे इफ एल्स इफ अमाऊंट इज लेस दॅन, आणि असं पण होत नाही झिरो बॅलन्स अकाउंट, माझ्याकडे आहेत 1000 आणि 1000चे 1000 काढून घ्यायचे, हे पण अलाउ करायचं नाही आपल्याला. सपोज प्रकार करूयात, जर मिनिमम बॅलन्स ठेवायचा आहे तर आपण मायनस तेवढी अमाऊंट आपण ठेवून देणार. बरोबर. तर अमाऊंट ही जी काही आहे ती सेल्फ डॉट बॅलन्स पेक्षा कमी पाहिजे. पण एवढंच नाही, मला मिनिमम 500 रुपये अकाउंटला ठेवून मग सांगायचं की तुमच्याकडे अकाउंटला आता 1000 रुपये आहेत पण तुम्हाला 500 ठेवावे लागतील, 500 काढता येते. बरोबर आहे. हा, मग तुम्ही -500 काय केलं की ओरिजिनल बॅलन्स मधनं -500 म्हणजे ते तसेच राहणार आहेत कारण तो मिनिमम अकाउंट बॅलन्स आहे. बरोबर आहे. मग त्याच्या वरची अमाऊंट तुम्ही काढू शकता, पण ती जी अमाऊंट आहे ती पण अमाऊंट राहिलेल्या बॅलन्स पेक्षा लेस पाहिजे, लेस दॅन किंवा इक्वल. 1000 आहे, त्याने अमाऊंट टाकलेत 500, तर 500 काढता येणार आहेत ना. हा, मग ते तेवढी लेस दॅन इक्वल जर असेल तर आपण या सेल्फ डॉट बॅलन्स मधून जी काही अमाऊंट आहे ती मायनस करूयात, मायनस इक्वल अमाऊंट. हे झालं की मग आपण हा जो मेसेज आहे अमाऊंट विथड्रॉ कम्प्लिटेड किंवा
अमाऊंट डेबिटेड, जो नको असतो तो मेसेज है ना. आणि नंतर आपण परत सेल्फ डॉट डिस्प्लेला कॉल करतो. आता हा सेल्फ डॉट डिस्प्ले पण प्रत्येक वेळेस येईल किंवा मला हा सेल्फ डॉट डिस्प्ले तेव्हाच द्यायचा जेव्हा डेबिट पडेल, है की नाही. आणि नसेल बाबा त्या अमाऊंट जर हे असेल जास्त टाकले असेल तर इनसफिशियंट फंड, नॉट इनफ फंड, म्हणजे आपण प्रिंट करू शकतो इनसफिशियंट, आपण बॅलन्स असा मेसेज देऊया. ठीक आहे, हे झालं. आपण आता इथे विथड्रॉ केलंय. विथड्रॉ मध्ये अकाउंट जर नंबर जर मॅच झाला नाही तर ही एरर आपल्याला येणारच. चॉईस नंबर 3 साठी विथड्रॉ झालं. आता परत आपण इकडे आलो. एलिफ, या एलिफ मध्ये CH इज इक्वल 4 असेल तर 4 ला आपण डिस्प्ले दिले ना बॅलन्स शो करण्यासाठी, चेक बॅलन्स. मग इथनं मी डायरेक्ट पण कोणाचा बॅलन्स, अकाउंट नंबर पाहिजे ना. या केसमध्ये पण मला लागणारच आहे की नाही, फॉर लागणारच आहे. एंटर अकाउंट नंबर, अकाउंट नंबर टाकेल, ते अकाउंट नंबर एक्झिस्ट पाहिजे असेल तरच त्या पर्टिक्युलर अकाउंटची डिस्प्ले, म्हणजे प्रत्येक वेळेस चेकिंग होतच आहे की नाही. हे डिस्प्लेला गेलं आणि आपण ब्रेक करतो. पण जर मिळाला नाही अकाउंट नंबर तर परत अकाउंट डज नॉट एक्झिस्ट. डिस्प्लेचा आपण मेथड ऑलरेडी लिहिलेली आहे, बरोबर. आता याऐवजी जर युजरने एंटर केला, झालंय अकाउंटंटची सुट्टी झाली, जेवायची सुट्टी झाली, त्यांनी चॉईस नंबर टाकले एलिफ CH इज इक्वल 5 टाकले. 5 म्हणल्यानंतर आपल्याला हे बंद करायचंय. तर बंद करायचं म्हणजे मी या ह्याच्या बाहेर चालतोय. ब्रेक, ब्रेक कुणाचा आहे, हा ब्रेक व्हाईलचा आहे, व्हाईलला ब्रेक करतोय. किंवा इथे मी इफ सॉरी इफ नाही, मला इफची गरज नाही, प्रिंट म्हणतो इथे लंच ब्रेक किंवा काहीतरी आपण मेसेज देऊयात, सी यू टुमॉरो. आणि आपण ब्रेक केला. आता हा मग या ब्रेकनी व्हाईल का बरं ब्रेक होत नव्हता, कारण हा ब्रेक या नियरेस्ट लूपचा असतो, बरोबर आहे. आता याचा नियरेस्ट लूप हा व्हाईल आहे, बरोबर, तो व्हाईल वर ना बाहेर पडणार. पण जर अकाउंटंटनी जे किंवा कस्टमरने जो काही चेक नंबर आहे जो एंटर केला चॉईस, त्या 1 to 5 पैकी नाही दुसरंच काहीतरी भलतंच एंटर केलं त्यांनी, तर त्या केसमध्ये आपण एल्स मध्ये डायरेक्ट मेसेज देऊयात, प्रिंट एंटर व्हॅलिड ऑप्शन, व्हॅलिड ऑप्शन, आणि परत हे कंटिन्यू होईल. मग त्यांनी 6 प्रेस केलं तर परत कंटिन्यू एंटर व्हॅलिड ऑप्शन म्हणेल आणि तो परत कंटिन्यू करेल, बरोबर. हे कम्प्लीट आपलं व्हाईल झालं. व्हाईल मध्ये आपण ट्राय आणि एक्सेप्ट लिहिले. जर काही एक्सेप्शन आलं तर ते समथिंग इज रॉंग मध्ये येणारच आहे, कळलंय. पण ही फाईल सेव्ह करूयात आपण. आपलं फोल्डर आपण पायथॉन, ठीक आहे, पायथॉन डेमो मध्ये टूल्स कन्सेप्ट मध्ये आपण बँक .py नावाने ही फाईल स्टोअर केली आणि आपण रन करतो. प्रेस 1 2 3 4 सगळं आलं. आता इथे प्रॉब्लेम हे पण एक आहे, मी डिपॉझिटला कॉल केलं तर डायरेक्ट टू अकाउंट नंबर पाहिजे. आपण तो म्हणणारच नाही ना, मॅच होतोय किंवा डज नॉट एक्झिस्टच म्हणेल, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही तरी पण, बरोबर ना. म्हणजे एक पण अकाउंट अजून ओपन केलं आणि आपण डिपॉझिट जर करतोय तर ते पण मॅनेज होईल, बरं का, होते ना, कारण अकाउंट नंबर कुठलाच मॅच होणार नाही, लिस्ट मध्ये कुठलाच हे नाहीये. तर मी एक काम करू, आधी 1 टाकतो. त्यांनी सांगितलंय एंटर अकाउंट होल्डर नेम अँड ओपनिंग बॅलन्स, म्हणजे आपला आता अकाउंट नंबर मिळालाय, म्हणजे इनिटला कॉल गेला, इथं अकाउंट नंबर एक नवीन असाइन झालाय आणि आपण पुढचे डिटेल विचारले. आता इथे मी नेम टाकत असताना रमेश टाकले, स्पेस बॅलन्स टाकला मी सपोज 10,000, बरोबर, एंटर केलं तर अकाउंट क्रिएटेड असा मेसेज आला. अकाउंट समरी इज अकाउंट नंबर 001 दिसतोय, अकाउंट होल्डर नेम रमेश आणि बॅलन्स आहे 10,000, बरोबर. प्रेस. आता बाकी पुढचं काय करायचंय, मला आता डिपॉझिट कर किंवा मी अजून एक अकाउंट ओपन करतो. परत मी प्रेस करतोय 1, एंटर अकाउंट होल्डर नेम ओपनिंग बॅलन्स, अकाउंट होल्डर नेम मी सपोज टाकतोय मोहन, पण इथे मला सिंगल कॅरेक्टर नेमच टाकायला लागणार कारण आपण एका इनपुट मधनं घेतलं स्प्लिट करून, आणि बॅलन्स टाकतो सपोज 20,000.
अकाउंट नंबर ह्याला 002 आला आणि त्याचं नेम आलं, त्याचं बॅलन्स आला. बरोबर. आता मी परत एंटर युअर ऑप्शन यूज झालंय, एंटर युअर ऑप्शन. मी डिपॉझिट करणार अमाऊंट. आता त्याने विचारलं एंटर अकाउंट नंबर, कोणाला डिपॉझिट करायचंय? 2026-003, जो की इनव्हॅलिड अकाउंट नंबर आहे, तो नाहीच आहे आपल्याकडे. त्याने मला सांगितलं अकाउंट डज नॉट एक्झिस्ट. परत ऑप्शन दाखवलं, आपलं परत बघायचंय, डिपॉझिट करायचंय. परत एकदा अकाउंट नंबर सांगा, 06001. मग त्यांनी सांगितलं एंटर अमाऊंट टू डिपॉझिट. आता हे सांगितलं कारण अकाउंट नंबर एक्झिस्ट आहे. बरोबर आहे. एंटर अमाऊंट टू डिपॉझिट. अमाऊंट मी टाकतो सपोज 25,000, 25,000 टाकली. अकाउंट नंबरला तोच अकाउंट नंबर दिसतो जो टाकला होता आणि त्याचा बॅलन्स बघा. मग अशी त्याचा बॅलन्स किती होता? 10,000. आता 35,000 बॅलन्स आला. बरोबर. 25,000 डिपॉझिट झाले, नेम वगैरे सगळं ते दिसतंय. आता मला बॅलन्स चेक करायचं. सपोज मी ऑप्शन नंबर 4 टाकलाय, एंटर अकाउंट नंबर 2026,002. त्याचा बॅलन्स किती आहे? तर मोहनचा बॅलन्स आहे 20,000. बरोबर. आता मला याच्यामधनं आपला अमाऊंट विथड्रॉ करायची. तर ऑप्शन नंबर 3, एंटर अकाउंट नंबर 2026-002, एंटर अमाऊंट टू विथड्रॉ. मला विथड्रॉ करायचे 5,000. अमाऊंट विथड्रॉ झाली आणि काय इथं 15,000 दिसत. बरोबर. सगळे ऑपरेशन झाले ना, अकाउंट क्रिएट झालं, सगळं झालं. मग हा जो डेटा आहे, हा डेटा आता व्होलाटाईल रॅम मध्ये, हाच डेटा मी एका फाईल मध्ये स्टोअर करणार परमनंट. आला लक्षात? आणि फाईल मध्ये स्टोअर करा किंवा डेटाबेस मध्ये स्टोअर करा. सगळा डेटा मला डेटाबेस मध्ये फेच करता येऊ शकतो. बरोबर. अकाउंट नंबर स्टोअर करता येईल, अकाउंट नेम, अकाउंट होल्डरचं नेम, बॅलन्स, किंवा आपण जे आता हे ट्रान्झॅक्शन करतो प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री आपल्या डेटाबेस मध्ये करता येईल, ट्रान्झॅक्शन आयडी वगैरे सगळं. बरोबर. आणि हे जर मी ऑप्शन नंबर 6 टाकला, जो की ऑप्शनच नाही, त्यांनी सांगितलं एंटर व्हॅलिड ऑप्शन. ऑप्शन नंबर 5 टाकला, आपण बाहेर पडलो. सी टुमॉरो. मग हे छोटस आपलं एक कम्प्लीट ऍप्लिकेशन बनलंय. कळलंय? आणि हेच तुमचं सेकंड प्रोग्राम होता असाइनमेंट मधला, आहे का नाही? फक्त तिथं एवढं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या, पण इथं तुम्हाला अरे ऑफ ऑब्जेक्ट किंवा लिस्ट ऑब्जेक्टची कशी बनवायची ते लक्षात यायला पाहिजे. म्हणजे आपण लिस्टचा यूज केलाय, आपण एक्सेप्शनचा यूज केलाय, आपण एलिफ बघितलंय, आपण फॉर एल्स बघितला. बरोबर आहे. आपण कन्स्ट्रक्टर कसं कॉल करतो ते बघितलं. कन्स्ट्रक्टर मधनं वेगळ्या मेथडला कसा कॉल करता येतो. आपण इथं मेथड चेनिंग पण यूज केलं ना. आपण कन्स्ट्रक्टरला आलो, कन्स्ट्रक्टरवरनं ऍक्सेप्टला आलो, ऍक्सेप्टवरनं डिस्प्लेला आलो. म्हणजे एका मेथडवरनं दुसऱ्या मेथडवरनं तिसऱ्या मेथडला कॉल झालाय. बरोबर. मेथड चेनिंग म्हणतात त्याला. कळतंय का? मेथड चेनिंग यूज केलंय. सगळ्या गोष्टी आतापर्यंत जे आपण यूज केल्यात ते प्रॅक्टिकली अशी इम्प्लिमेंट केल्यात. पण ही जी एक प्रोसेस आपल्याला बँकिंगची माहिती होती, त्या प्रोसेसनुसार आपण ते सगळं कोड केलंय. म्हणजे कुठलंही ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर बनवत असताना ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्याच गोष्टी आपण बनवू शकतो. ज्या गोष्टीचं आपल्याला वर्किंगच माहिती नाही तर आपण त्याचं ऍप्लिकेशन बनवू शकत नाही. मग अशा केसमध्ये सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असतात आपल्या बाजूला बसले. आणि सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट हे एक वेगळी प्रोफाईल पण असते. बरोबर आहे की नाही? ज्याच्यासाठी कंपनी ऍप्लिकेशन बनवते त्या सब्जेक्टचा एक एक्सपर्ट, ज्याला चांगला पगार असतो, तुमच्यापेक्षा पण जास्त, डेव्हलपरपेक्षा जास्त. बरोबर. तो तुम्हाला सांगतो की हा असं करायचं तसं करायचं. तो डोमेन एक्सपर्ट. आणि जर तुम्हाला त्या डोमेनचं पण नॉलेज आहे, तुम्हाला कोडिंग पण येते, तर तुम्हाला 100% डबल पगार मिळायला पाहिजे. असं जर कधी झालं भविष्यात तर वाजवून घ्यायचे पगार की मी हे दोन्ही कामं करतोय, मला इन्क्रिमेंट पाहिजे. आला लक्षात? कारण आपल्याला कधी कधी आपली माहिती नसतं की याच्यासाठी वेगळा रोल असतो, की हे जर माहिती नसेल तर बाबा कंपनी दुसऱ्याला हायर करणार आहे. त्यातल्या गोष्टी आहेत. त्या केसमध्ये तुम्ही डिमांड करू शकता जास्त. आणि याच्यावर तसा रिसोर्स बघत असताना आधी कंपनीतनं असं कोणी आहे का त्याच्याकडे ही पण स्किल आणि ही पण स्किल आहे असं बघतो. आणि जर असेल ना तर लगेच तू त्या प्रोजेक्टला त्या पर्टिक्युलर रिसोर्सला अलोकेट करतो. कारण त्याला माहिती आहे जर मला रिसोर्स बाहेर शोधायचं असेल तर त्याच्यात एकतर वेळ जाणार, आणि जर दोन वेगवेगळे कॅन्डिडेट मिळाले तर त्या दोघांनाही हायर करायला लागणार, जिथे कंपनीचं जास्त खर्च होणार आहे. त्यापेक्षा हा जर एका प्रोजेक्टवरती काम करत असेल तिथं दुसरा रिसोर्स मॅनेज करून याला तिथं घुसवणार आणि त्याच पगार, आणि क्लायंट कडनं घेताना रगडून दोघांचा पगार. आलं लक्षात? तर हे आपल्याला माहिती पाहिजे आपण किती काम करतोय त्याच्याबद्दल आपण तेवढे रिटर्न मिळतात का, है ना?
ठीक आहे, हे लक्षात आलंय? हे लिहून घ्या किंवा बघून घ्या एकदा. आपण पुढचा प्रोग्राम बघूया.